नमस्कार, मी सुस्मिता प्रकाश रेंदाळकर, पुणे. घरी असते, अधूनमधून मला सुचलेल्या ओळी आणि कविता लिहित असते. आधुनिक केसरीतर्फे एक स्पर्धा आयोजित केलेली आहे. महाराष्ट्राचा महाकवी कोण होणार 2024. तर या स्पर्धेसाठी माझी कविता मी पाठवत आहे. माझी कविता स्वसंवादावर आधारित आहे. स्वतःची ओळख, स्वशोध, स्वजागृती, स्वसद्गुण, स्वतःला विचारलेले प्रश्न आणि स्वतःला मिळालेलं उत्तर. तर माझ्या कवितेचं शीर्षक आहे स्वसंवाद. तू कोण आहेस? तू कोण आहेस? तू एक शांती आहेस. तू एक प्रेरणा आहेस. तू एक आधार आहेस. तू एक सहनशील आहेस. तू एक त्यागमूर्ती आहेस. तू एक प्रेमशक्ती आहेस. तू एक निस्वार्थी भाव आहेस. तू एक ज्ञान आहेस. तू एक नम्र आहेस. तू एक युक्ती आहेस. तू एक मुक्ती आहेस. तू एक न्याय आहेस. तू वडिलांच्या हृदयाचा तुकडा आहेस. तू आईची मैत्रीण आहेस. तू पतीची शक्ती आहेस. तू एक आई आहेस. तू सासरच्या घरातलं मानाचं पान आहेस. तू परमेश्वराची भक्ती आहेस. एकापेक्षा एक सद्गुणांची रत्न तुझ्या आत आहेत. मग विचार कसला करतेस? मग ठेव परमेश्वरावर विश्वास आणि कर आईवडिलांना नमस्कार. आठव त्या आजी आजोबांना ज्यांचा तू हात धरून चालायला शिकलीस. आठव त्या घराण्याला जिथे तू सर्वांचा श्वास होतीस. उभी राहा आरशासमोर. विचार स्वतःला, आहेस तरी कोण तू? काय आहे तुझ्यात एवढं? बस स्वतःसाठी शांत थोडं. विचार कर, चिंतन कर, मनन कर स्वतःच. सातत्य ठेव तुझ्या प्रश्नमालिकेचं. एक दिवस तुलाच तू पाहशील. तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुला मिळतील. तिथे फक्त असेल तुझ्यातल्या ज्ञानप्रकाशाचा, आत्मतेजाचा मार्ग. तुझं प्रतिबिंब तुलाच दिसेल. हिऱ्यासारखी चमकत राहशील. यशवंत नावातला आशीर्वाद तुझ्यावर बरसत राहील. नमस्कार.